त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला सुंदर प्रसंग दिलेला आहे. त्याच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. प्रभुदेवा, तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. या वर्षाच्या या शेवटल्या दिवसांपर्यंत तू आम्हाला चालवलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे प्रिय प्रभू, आणि सुरक्षित ठेवलेलं आहे. तुझं वचन आम्ही ऐकावं ही तुझी इच्छा आहे. त्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं ही तुझी इच्छा आहे, आणि तू आम्हाला आशीर्वादित करणार आहे प्रिय प्रभू. ही आमची प्रार्थना आहे आणि इच्छा आहे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशाचा जो शास्त्रभाग आहे तो याप्रमाणे, लूका वर्तमान 2 अध्याय 8 ते 11 ही वचनं मी आपल्या समोर ठेवतो. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की सर्वात मोठ्या आनंदाचा सर्वात मोठा उत्सव. सर्वात मोठ्या आनंदाचा सर्वात मोठा उत्सव. आपण पाहिलं की लूका वर्तमान 2 अध्याय 10 मध्ये आपण वाचलेलं आहे की येशूच्या जन्माच्या वेळी प्रभूच्या देवदूतांनी मेंढपाळांना एक सर्वात चांगली, सर्वात मोठी आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज किंवा बातमी मेंढपाळांना सांगितलेली आहे. आणि त्या बातमीमध्ये तो देवदूत म्हणतो की भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. या वचनामध्ये एक शब्द आलेला आहे आणि तो म्हणजे मोठा आनंद. या ठिकाणी मोठा आनंद हे शब्द आलेले आहे. परंतु मला असं वाटतं की हा जो आनंद, त्या आनंदाची वार्ता किंवा आनंदाविषयी आणि मोठ्या आनंदाविषयी जे या वचनामध्ये देवदूतांनी सांगितलं, तो केवळ मोठा आनंद नाही, परंतु सर्वात मोठा असल्या प्रकारचा आनंद आहे. आणि मोठा आनंद आणि सर्वात मोठा आनंद आहे, आणि त्यामुळे त्याचा सर्वात मोठा उत्सव सुद्धा आहे. ज्यावेळेस आपल्याला आनंद होतो त्याच वेळेस आपण उत्सव करतो, परंतु ज्यावेळेस आपल्याला सर्वात मोठा आनंद होतो त्यावेळेस आपण त्याचा सर्वात मोठा उत्सव करत असतो. हा आनंद फक्त एका ठराविक व्यक्तीसाठी नव्हता, किंवा ठराविक समाजासाठी नव्हता, किंवा एका ठराविक देशासाठी नव्हता, पण पूर्ण जगासाठी आणि जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा आनंद होता. आणि ही बातमी होती. ही बातमी केवळ यहुद्यांसाठीच, जे देवाचे निवडलेले लोक होते, केवळ त्यांच्यासाठीच नव्हती, तर पूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही बातमी होती, ही सुवार्ता होती. आणि त्या येशूच्या जन्मापासून जी ही सुवार्ता सुरू झाली ती आज आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. आणि म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर जवळ सर्व जग येशूच्या जन्माचा उत्सव करत आहे आणि आनंद करत आहे. आणि हा आनंद सर्वात मोठा आहे, आणि म्हणून हा उत्सव सुद्धा सर्वात मोठा आहे, जागतिक लेवलचा आहे, पूर्ण जगासाठी आहे. आणि पूर्ण जग हा उत्सव मानत आहे. आणि या काळामध्ये मला असं वाटतं, जर आपण पृथ्वीच्या बाहेर गेलं आणि वरून जर या पृथ्वीकडे पाहिलं तर मला असं वाटतं इतर वेळेपेक्षा ही पृथ्वी अधिक तेजोमय, अधिक तेजस्वी दिसेल. कारण जवळजवळ या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये कुठंतरी हा उत्सव सुरू आहे. कुठंतरी डेकोरेशन झालेलं आहे, कुठेतरी तारे लावलेले आहे आणि प्रकाशात अधिक भर पडलेली आहे.
आणि ही पृथ्वी अधिक तेजस्वी असल्या प्रकारची झालेली आहे. कारण हा उत्सव कोणत्या एका समाजाचा नाही, कोणत्या एका राज्याचा नाही, देशाचा नाही, परंतु पूर्ण जगाचा आहे. कारण त्या बातमीमध्ये, त्या देवदत्तांनी सांगितलेल्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व लोकांस जो मोठा आनंद होणार आहे, सर्व लोक म्हणजे सर्व जगातील लोक, म्हणजे ही जी बातमी होती. आणि हे जे येशूचं येणं होतं ते असल्या प्रकारे लिमिटेड, मर्यादित लोकांसाठी, मर्यादित देशांसाठी असल्या प्रकारे नव्हतं, तर पूर्ण जगासाठी हे येशूचं येणं होतं. आनंदाचे आणि उत्सवाचे अनेक कारणं आपल्याला माहिती आहे की आपण पाहतो. अनेक समाजामध्ये, अनेक धर्मामध्ये असल्या प्रकारचे अनेक कारणं असतात आणि त्या त्या समाजामध्ये असल्या प्रकारचे उत्सव, आनंदाचे उत्सव होत असतात. आनंदाच्या उत्सवाच्या अनेक कारणांमध्ये एक कारण असते आणि ते कारण म्हणजे जन्म. आणि आपल्याला माहिती आहे की येशूचा सुद्धा जन्म, येशूने सुद्धा या जगामध्ये, या पृथ्वीवर जन्म घेतला होता. आपल्याला माहिती आहे की जन्म मग तो कोणाचाही असो, एखाद्या राजपुत्राचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस त्याच्या राजघराण्यामध्ये, त्याचा त्या राजाचा वारस म्हणून ज्यावेळेस त्या राजघराण्यामध्ये एखाद्या मुलाचा किंवा राजपुत्राचा जन्म होतो त्यावेळेस केवळ राजाला आनंद होत नाही, परंतु संपूर्ण त्या राज्यातील प्रजेला आनंद होतो. आणि केवळ राजा आनंद करतो, उत्सव करतो असं नव्हे, परंतु पूर्ण ते राज्य, राज्यातील सर्व प्रजा आनंद करत असते. आणि तो फार मोठा आनंद आणि म्हणून मोठा उत्सव असल्या प्रकारचा असतो. आणि पुष्कळदा असं होतं की काही महान थोर लोक जन्माला येतात, परंतु त्यांच्या जन्माच्या वेळेस काहीच असल्या प्रकारचा उत्सव होत नाही. फार मोठ्या प्रमाणात काही आनंद जनतेला किंवा इतरांना होत नाही. तेवढ्या त्या कुटुंबाला होतो, परंतु इतरांना माहीतच नसतं त्याच्या जन्माच्या वेळेस की हा किती महान पुढे होणार आहे किंवा तो किती महान कार्य करणार आहे. त्याच्या मेल्यानंतर, तो गेल्यानंतर मात्र त्याचं कार्य लोकांच्या समोर येतं आणि मग त्याच्या गेल्यानंतर मात्र त्याचा जन्माचा उत्सव त्या ठिकाणी पाळण्यात येतो. परंतु येशूच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. कारण त्याचा जन्म होणार होता, तर त्याच्या जन्माच्या आधीच लोकांना माहीत होतं, त्याच्या संदेष्टांना माहीत होतं की हा जो येशूचा जन्म आहे हा फार महान असल्या प्रकारचा आहे, महान कार्यासाठी आहे. आणि म्हणून यशया नावाच्या संदेशकाने त्याच्या जन्माच्या आधीच त्याच्या जन्माचं भविष्य केलं होतं की तो जन्म घेणार आहे. यशयाचं पुस्तक 7:14 आणि 9:6 मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याचं नाव, येशूचं नाव हे सुद्धा त्याच्या जन्माच्या आधीच देवदूताने त्याची आई मरिया हिला सांगितलं होतं. आणि तो देवदूत त्या मरियेला म्हटला होता की तू त्याचं नाव येशू ठेव. येशू म्हणजे तारणारा, उद्धार करणारा, मुक्त करणारा, बंधमुक्त करणारा, म्हणजे त्याचं कार्य आणि त्याचं नाव त्याच्या जन्माच्या आधीच सांगण्यात आलं होतं. आणि ही गोष्ट म्हणजे तो हा येशू कशासाठी या जगात आला आणि तो किती महान कार्य करणार आहे आणि संपूर्ण जगासाठी तो कार्य करणार आहे हे मात्र देवाला माहीत होतं आणि देवदूतांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांना जो आनंद झाला होता तो सर्वात मोठा असल्या प्रकारचा आनंद झाला होता. आणि म्हणून त्या आनंदाबद्दल त्यांनी उत्सव केला, त्या आनंदाबद्दल त्यांनी स्तुती केली. आणि त्या स्तुतीमध्ये त्यांनी काय म्हटलं? त्यांनी म्हटलं की स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले. देवाची स्तुती केली त्यांनी. आणि कोणी? मोठ्या संख्येने जे देवदूत त्या जन्माच्या वेळेस प्रगट झाले त्यांनी फार मोठी स्तुती केली. मोठ्या संख्येने देवदूत खाली उतरले आणि त्यांनी ही स्तुती केली की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती, असं म्हणून फार मोठा उत्सव त्यावेळेस
देवदूतांनी केला. नवलाची गोष्ट, त्या देवदूतांनी मेंढपाळांना ही सुवार्ता सांगितली आणि त्यांनी सुद्धा स्तुती केली, त्यांनी सुद्धा हा उत्सव केला, देवदूतांसंगती त्यांनी सुद्धा आनंद केला. परंतु हे मेंढपाळ फार थोडके होते. ही जगासाठी जी मोठी घटना घडणार होती, जगासाठी जो येशू आलेला होता, त्याची बातमी मात्र फार थोडक्या लोकांना त्या काळात कळली. परंतु त्यानंतर ही जी बातमी काही थोडक्या लोकांना माहीत होती, थोडक्याच लोकांनी उत्सव केला, देवदूतांनी उत्सव केला. त्यानंतर मात्र 2000 वर्षानंतर आज आपण पाहतो की ही बातमी संपूर्ण या पृथ्वीवर अग्नीसारखी पसरत गेली. आज सुद्धा ती पसरत आहे. आज जवळजवळ संपूर्ण जगाला ती बातमी कळलेली आहे. येशूच्या जन्माविषयी कळलेलं आहे, येशूच्या कार्याविषयी कळलेलं आहे. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं की जगाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी रस्ता जायला नाही, ज्या ठिकाणी डोंगर आहे, कपारी आहे, खूप घनदाट असल्या प्रकारचं जंगल आहे, मुख्य प्रवाहापासून तुटलेले लोक, त्या ठिकाणी सुद्धा आज येशूच्या जन्माचा उत्सव होत आहे, येशूच्या जन्माचा आनंद होत आहे. कारण हा आनंद सर्वात मोठा होता, हा आनंद सर्व जगासाठी होता. आणि म्हणून हा उत्सव आज सर्वात मोठा उत्सव असल्या प्रकारचा आहे. पुढील गोष्ट, येशूच्या जन्माचा आनंद हा सर्वात मोठा आनंद, आणि म्हणून त्याचा उत्सव सर्वात मोठा उत्सव. त्याला कारण हे आहे, येशू जो या जगामध्ये आला, त्याने जो जन्म घेतला, तो माणसाला बंधमुक्त करण्यासाठी, त्याला गुलामगिरीमधून सोडून त्याला स्वतंत्र करण्यासाठी येशूचा जन्म होता. पण ही गुलामगिरी, ही जी माणसाची गुलामगिरी होती, ती कोणती होती? म्हणजे आजाराची गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी. केवळ याच गुलामगिरीमधून येशू माणसाला सोडवण्यासाठी आला नाही, परंतु सर्वात महत्वाचं जे बंधन आहे, सर्वात मोठं जी गुलामगिरी आहे, ती म्हणजे आत्मिक गुलामगिरी, ती म्हणजे पापाची गुलामगिरी, ती म्हणजे सैतानाची गुलामगिरी. आणि या गुलामगिरीमधून सोडवण्यासाठी येशू या जगात आला. ही जी गुलामगिरी आहे, सर्वात मोठी गुलामगिरी आहे. का सर्वात मोठी गुलामगिरी आहे? कारण ही गुलामगिरी थोडक्या काळासाठी नाही, केवळ 150 वर्ष नाही, किंवा आणखी 1000 वर्षच नाही, किंवा आणखी त्यापेक्षा मोठी असल्या प्रकारे नाही. ही जी आत्मिक गुलामगिरी आहे आणि त्याचा परिणाम जो नाश आहे, तो सर्व काळासाठी आहे. आणि म्हणून ही गुलामगिरी सर्वात मोठी आहे, सर्वात भयंकर असल्या प्रकारची आहे. त्याची शिक्षा, त्याचे परिणाम फार भयंकर असल्या प्रकारचे आहे. म्हणून या गुलामगिरीमधून ज्यावेळेस माणसाची सुटका होते, म्हणून त्याचा आनंद सुद्धा सर्वात मोठा आहे, म्हणून त्याचा उत्सव सुद्धा सर्वात मोठा आहे. आपण पाहतो की अनेक देशामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं, आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक देश या स्वातंत्र्याबद्दल उत्सव मानतो आणि उत्सव करतो, कारण हा आनंद त्यांच्यासाठी फार मोठा आहे एक देश म्हणून. परंतु या आत्मिक बंधनातून मुक्त होण्याचा, आत्मिक बेड्यांमधून मुक्त होण्याचा जो आनंद आहे, सर्वात मोठा असल्या प्रकारचा आहे. आणि म्हणून त्याचा उत्सव सुद्धा सर्वात मोठा असायला पाहिजे, त्याचा उत्सव करायला पाहिजे. जर कोणी या येशूच्या येण्याचा उत्सव करत नाही आणि ख्रिसमस पाळत नाही, नाताळ पाळत नाही, कारण काही लोक असल्या प्रकारचे आहे की ते सजावट करत नाही आणि फार त्याला महत्त्व देत नाही, मला असं वाटते त्यांना येशूचं दर्शन झालं नाही, येशूचं मोठेपण कळलं नाही, त्याच्या कार्याचं मोठेपण कळलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. जर तुम्हाला तेवढा मोठा आनंद होतो, तर हे नैसर्गिक आहे की तुम्ही उत्सव करणार. हा आनंद तुम्ही दाबू शकत नाही. जुन्या करारामध्ये इस्रायलांची देवाने मिस्राच्या गुलामगिरीमधून मुक्तता केली, इस्रायलच्या गुलामगिरीमधून सोडवणूक केली. पण त्या कार्याची
त्या स्वातंत्र्याची, त्या गुलामगिरीमधून सुटण्याची आठवण त्यांनी नेहमी करावी, त्याचा उत्सव करावा, त्याबद्दल देवाची स्तुती करावी, यासाठी देवाने त्यांना एक उत्सव लावून दिला होता, एक सण लावून दिला होता. आणि त्या सणाचं, त्या उत्सवाचं नाव होतं वलांडण सण. आणि जर त्यांची असल्या प्रकारे एका देशाच्या हातातून सुटका होते आणि त्यांना जर असल्या प्रकारचा सण देवाने लावून दिला, तर मला असं वाटतं आपली तर फार मोठ्या, फार भयंकर आणि सार्वकालिक असल्या प्रकारच्या नाशाच्या त्या गुलामगिरीमधून, त्या सैतानाच्या गुलामगिरीमधून, त्या मरणाच्या गुलामगिरीमधून, त्या पापाच्या गुलामगिरीमधून जर आपली सोडवणूक झालेली आहे, आमची सुटका झाली, तर किती विशेष करून आम्ही त्याबद्दल आनंद मानायला पाहिजे आणि त्याचा उत्सव करायला पाहिजे. आत्मिक वलांडणाचा उत्सव असल्या प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा उत्सव, हा आनंद आमच्या जीवनात असायला पाहिजे. पुढची गोष्ट, जेव्हा एखादा मुलगा हरवतो आणि बऱ्याच वर्षानंतर तो सापडतो, तेव्हा त्याच्या बापाला आनंद होतो. मग तो मुलगा किती वाईट असो, किती वाईट वागलेला असो, त्याची संपत्ती त्याने उडवलेली असो, तो उधळा पुत्र असो, परंतु ज्यावेळेस तो परत येतो, ज्यावेळेस तो पुत्र सापडतो, त्यावेळेस बापाला सर्वात मोठा आनंद होतो. त्या आनंदाच्या भरात तो मेजवानी देतो, उत्सव करतो, कारण त्याचा आनंद फार मोठा असतो. आणि त्या मुलाचा सुद्धा आनंद सर्वात मोठा असतो. आणि आमचं जे आत्मिक हरवणं आहे, आमचं जे आत्मिक जीवनातील हरवणं आहे, देवापासून, सार्वकालिक जीवनापासून, त्याच्या सहवासापासून, त्याच्या घरापासून, हे फार मोठं हरवणं असल्या प्रकारचं आहे. कारण हे एका काळासाठी नाही, एका दिवसासाठी नाही, परंतु सर्व काळासाठी आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत, देवासाठी आम्ही मेलेले आहोत. देवाचा नामचा कुठला संबंध राहिलेला नाही. देवाची आमची ताटातूट झालेली आहे. आम्ही भरकटत आहोत, आम्ही हरवलेलो आहोत. आमच्या जीवनाला दिशा नाही, आमच्या जीवनामध्ये कुठलं स्थैर्य नाही, कुठली शांती नाही. एका काळासाठी नाही, एका जीवनासाठी नाही, परंतु सर्व काळासाठी आम्ही हरवलेले आहोत. आणि हे हरवणं फार मोठं असल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही सापडल्या जातो, देव आम्हाला शोधतो आणि आम्ही सापडतो, त्यावेळेस त्या सापडण्याचा आनंद सुद्धा सर्वात मोठा आनंद असल्या प्रकारचा असतो. आणि त्याबद्दल, त्या आनंदाबद्दल जो उत्सव आहे, तो सुद्धा सर्वात मोठा असल्या प्रकारचा उत्सव असतो. आम्ही मेंढरासारखे एक प्रकारे हरवलेला आहोत. आणि हा जो मेंढपाळ आहे, जो येशू, तो आमचा मेंढपाळ आहे. जसं हरवलेल्या मेंढराचा शोध तो मेंढपाळ करतो, ज्या दरीमध्ये, खोल दरीमध्ये, तळामध्ये, दगडा काट्यामध्ये, अंधारामध्ये ते मेंढरू पडलेलं आहे, तिथपर्यंत तो मेंढपाळ जाऊन उतरतो आणि त्याला आपल्या खांद्यावर घेतो आणि त्याला बाहेर काढतो. येशूचं या जगामध्ये येणं हे अगदी असंच आहे. येशू या दरीमध्ये, काट्यामध्ये, अंधारामध्ये, नाशामध्ये पडलेला माणूस जेथे होता तिथपर्यंत आला. म्हणजेच त्याने मनुष्य रूप धारण केलं आणि तेथून त्याला उचललं, बाहेर काढलं आणि आपल्या मेंढवाड्यात ठेवलं. म्हणजे त्याचा उद्धार केला. म्हणजे त्याच्यासाठी आपला प्राण त्याने दिला, त्याच्या उद्धारासाठी, त्याला परत आणण्यासाठी. आणि म्हणून हे जे हरवणं आणि पुन्हा सापडणं, हे सर्वात मोठं आत्मिक हरवणं, आत्मिक सापडणं, पुन्हा आम्ही त्या देवाकडे येणं, ही सर्वात मोठी गोष्ट असल्या प्रकारची आहे, सर्वात मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून हा सर्वात मोठा आनंद आहे आणि उत्सव सुद्धा आहे. पुढची गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर सारखा रोग होतो. हा रोग भयानक असल्या प्रकारचा आहे. हा रोग छळणारा आहे, हाल करणारा आहे. आणि तो रोग म्हणजे मरणाच्या दाढेत तो व्यक्ती गेलेला असतो. परंतु ज्यावेळेस तो त्या मरणाच्या दाढेमधून परत येतो,
तर त्याला अगदी नवीन जीवन प्राप्त होते, त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात होते, त्याला पुन्हा हे जीवन प्राप्त होते. आणि त्याचा जो आनंद असतो तो लहान नाही, कारण हा रोग लहान नाही. आणि म्हणून ते परत येणं, आरोग्य मिळणं, जीव वाचणं हे सुद्धा मोठं असल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून त्याचा आनंद सुद्धा मोठा आहे. परंतु हा शारीरिक रोग झाला, कॅन्सर, असल्याच प्रकारचा आत्मिक पापाचा कॅन्सर माणसाला आहे. पापाचा कॅन्सर, ज्यावेळेस हा पापाचा कॅन्सर होतो त्या रोगावर माणसाजवळ आणि कोणत्याच माणसाजवळ औषध नाही. हा रोग एकाच औषधाने बरा होतो, आणि ते म्हणजे त्याला शुद्ध पवित्र रक्त पाहिजे. तो रोग धुण्यासाठी, तो रोग बरा करण्यासाठी. आणि त्यासाठीच येशूने या भूमीवर, या पृथ्वीवर जन्म घेतला, मानव रूप धारण केलं. आपलं शुद्ध आणि पवित्र एकच रक्त त्याने माणसाच्या या उद्धारासाठी, माणसाच्या आरोग्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी हे रक्त सांडलं. आणि हा पापाचा रोग त्याने बरा केला. त्या वधस्तंभ त्याने आपलं रक्त सांडलं. आणि म्हणून यशाया 53:5 मध्ये लिहिलेलं आहे, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. केवळ शारीरिक आरोग्य नाही, केवळ मानसिक आरोग्य नाही, परंतु आत्मिक आरोग्य, आत्म्याचं आरोग्य, सार्वकालिक आरोग्य आपल्याला म्हणजे प्रत्येक माणसाला प्राप्त होते. आणि म्हणून हा आनंद मोठा, सर्वात मोठा. आणि म्हणून त्या आनंदाचा उत्सव सुद्धा सर्वात मोठा. येशूच्या जन्माच्या वेळेस, त्याच्या जन्माचा हा सर्वात मोठा आनंद त्यावेळच्या मेंढपाळांना मिळाला, मागी लोकांना मिळाला. आणि देवदूतांना माहीत होता म्हणून त्यांनी आनंद केला, मेंढपाळांनी आनंद केला, आणि मागी लोकांनी आनंद केला. परंतु एक व्यक्ती अशी होती त्या येशूच्या जन्माच्या वेळेस की तिला येशूच्या जन्माविषयी माहीत होतं, परंतु त्या व्यक्तीला येशूच्या जन्माचा आनंद मिळाला नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं हेरोद राजा. नवलाची गोष्ट आहे. असं होऊ शकतं. येशू या जगामध्ये आला, त्याने जन्म घेतला. हा त्याचा जन्म म्हणजे फार मोठा आनंद होता, फार उत्सवाचं फार सर्वात मोठं कारण होतं. परंतु काही लोक असे आहेत की त्यांना हा आनंद मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? या हेरोदाला हा आनंद का मिळू शकला नाही? कारण त्याच्यासाठी त्याची सत्ता, त्याचा पैसा, त्याचा अधिकार, त्याची दैहिक इच्छा हे त्या येशूपेक्षा सुद्धा मोठे होते. आणि म्हणून येशू हा त्याच्यासाठी अडखळण होता. येशू म्हणजे त्याची सत्ता, पैसा, अधिकार आणि त्याची चैन हे हिरावून घेणारा असल्या प्रकारे तो होता. आणि म्हणून तो येशूच्या येण्याचा सर्वात मोठा आनंद त्याला मिळू शकला नाही, त्याचं दर्शन त्याला मिळू शकलं नाही. मान्य आहे, त्याला या जगातला आनंद मिळाला, राज्यपदाचा आनंद, सत्तेचा आनंद, पैशाचा आनंद, हा आनंद त्याला मिळाला. परंतु हा आनंद क्षणिक आहे, हा आनंद लहान आहे, कारण हा टिकणारा आनंद नाही, संपणारा आनंद असल्या प्रकारचा आहे, क्षणिक आनंद असा आहे. आणि म्हणून येशूच्या येण्याचा जो मोठा आनंद होता, त्या येण्यामध्ये जो मोठा आनंद होता, जो सार्वकालिक आनंद, त्याला मात्र हा राजा मुकला, राजा होता तो. परंतु हा सर्वात मोठा आनंद त्याला न मिळाल्यामुळे त्याला अशक्त राजा म्हटलं पाहिजे, दुर्बळ राजा म्हटलं पाहिजे, तुच्छ राजा असल्या प्रकारचा म्हटलं पाहिजे, कारण त्याला हा आनंद मिळाला नाही. आज आपण पाहतो, आजच्या जगिकतेच्या, दैहिकतेच्या काळात माणसाने स्वतःभोवती आनंद मेळा भरवलेला, आनंद मेळा, त्याला आनंद पाहिजे. त्या मेळ्यामध्ये त्याने हजारो साधनं अवतीभोवती तयार केलेले आहे स्वतःच्या चैनीसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी. आणि तो आनंद तो भरभरून लुटत आहे. त्या आनंदात तो धुंद असल्या प्रकारचा झालेला आहे, मग्न असल्या प्रकारचा झालेला आहे. परंतु त्याची शोकांतिका ही आहे की हा त्याचा आनंद क्षणिक आहे,
अतिशय लहान आहे, संपणारा असा आहे. आणि जो सार्वकालिक आत्मिक आनंद, येशूच्या जन्माचा आनंद, सर्वात मोठा आनंद, तो मात्र त्या आनंदापासून मात्र हा माणूस दूर असल्या प्रकारे आहे. तो आनंद मात्र त्याला मिळालेला नाही. आज आमच्या जीवनात हा येशूचा आनंद जर आहे, येशूचा जन्म जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर त्याचा अर्थ हा स्वर्गीय आनंद, हा सार्वकालिक आनंद, हा खरा आनंद आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून इतर लहानसहान गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्या येशूकडे पाहून आम्हाला आनंदित होण्याची गरज आहे. त्या मेंढपाळाप्रमाणे स्तुती करण्याची गरज आहे. त्या देवदूताप्रमाणे स्तुती करण्याची गरज आहे. देवाचं गौरव करण्याची गरज आहे. आणि मोठा उत्सव करण्याची गरज आहे. कारण येशूचा तो सर्वात मोठा आनंद त्याच्या जन्माबरोबर आमच्या जीवनात सुद्धा आलेला आहे. देव करो आम्हाला आशीर्वाद देव. हा नाताळ तुम्हा सर्वात मोठ्या आनंदाचा हो, ही सदिच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव.